मदरशात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तोंडात कापडाचा बोळा कोंबून विजेचा शॉक देऊन ही हत्या केल्याचं समोर आलंय। ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते येथे घडली आहे। फैजान नजीम असं अल्पवयीन खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे। समोर आलेल्या माहितीनुसार आळते येथील निजामिया मदरशात तब्बल 60हून अधिक मुले धार्मिक शिक्षण घेत आहेत। 16 जूनला पहाटे 5 वाजता फैजान नजीम हा अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सीसीटीव्हीच्या आधारे आणि चौकशीच्या द्वारे तपास सुरू केला। यावेळी याच मदरशात शिकणारा अल्पवयीन मुलगा संस्था बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावे यासाठी त्याने रविवारी रात्री मदरशात झोपलेल्या फैजान नजीम या अल्पवयीन मुलाच्या तोंडात कापडाचा गोळा घालून त्याला इलेक्ट्रिक वायरने शॉक देऊन त्याचा खून केल्याचं पुढे आले। दरम्यान सदर संशयिताची चौकशी केली असता अल्पवयीन मुलगा घाबरून काहीही सांगत नव्हता। त्याला बोलते करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी आणि बाल कल्याण समितीच्या सदस्यांना मानसोपचार तज्ञांना बोलावले। त्यानंतर अल्पवयीन मुलगा त्यांच्यासमोर बोलता झाला। त्याने हत्या केल्याची कबुली दिली। या गुन्ह्यात आणखी काही मुलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत।